मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाद्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 29 डिसेंबर 2023 शुक्रवार, मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष, 8 नंतर तृतीय आहे मित्रांनो, पुष्य नक्षत्र, वैधृती योग आणि गरकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपल्याला उत्साह व ऊर्जावान असल्यासारखं वाटेल। आपण आपली कामे वेळेत पूर्ण करू शकाल, त्यामुळे आपल्याला कामामध्ये लाभ होईल। वृषभ राशी, न पटणाऱ्या व्यक्तीशी वादविवाद घालायला जाऊ नका, त्यामुळे आपला वेळ वाया जाईल। त्याने मनात जर ठरवलेच आहे की आपलं ऐकायचं नाही, अशा व्यक्तींना समजून काय उपयोग, त्यामुळे वेळ वाया घालवू नका। मिथुन राशी, जोडीदाराबरोबर आपण कदाचित आज देवदर्शन किंवा यात्रा सहलीचे आयोजन कराल, त्यांच्यासोबत वेळ घालवा। कर्क राशी, आरोग्याला महत्व द्या, आरोग्य जपा। आरोग्य न जपल्यामुळे कदाचित पुढे जाऊन आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते किंवा व्याधी वाढूही शकते। सिंह राशी, एखाद्याला वचन देताना, प्रॉमिस करताना विचार करून वचन द्या, नाहीतर आपण पुढे जाऊन अडचणीत सापडू शकतात, याकडे लक्ष द्या। कन्या राशी, मनातील चंचलता वाढेल, द्विधा मनस्थिती होईल, त्यामुळे कदाचित अशी परिस्थिती आली असेल तर ध्यान साधनेचा उपयोग करून घ्या, मनशांती लाभेल। तुळ राशी, आपल्या चुकीमुळे जवळील व्यक्ती कदाचित कायम स्वरूपी दुरावू शकते, त्यामुळे चुका करताना किंवा जवळील व्यक्तीशी चुका करताना जरा विचार करून करा। वृश्चिक राशी, सरकारी नियमांचे पालन करा, नियमात राहा, नाहीतर आज कदाचित आपल्याला दंड भोगावा लागू शकतो। धनुराशी, आज वादविवादापासून थोडे आपण लांबच राहा। एखादा वादविवाद होईल, आपली चुकी नसेल, परंतु त्याच्यानंतर आपल्याला जो मानसिक त्रास होईल तो आपल्याला पचवण्यासाठी कठीण जाईल। मकर राशी, मनातील शंका दूर होईल, मानसिक समाधान लाभेल, शांती मिळेल। कुंभ राशी, गैरसमजामुळे कदाचित आपल्याला आज जवळची व्यक्ती दुरावू शकते। जर त्यांच्याबद्दल आपल्याला गैरसमज निर्माण झाला असेल तर वेळीच, योग्य वेळीच त्याच व्यक्तीकडे तो संशय दूर करण्याचा प्रयत्न करा। इतरांकडे बोलून जर संशय दूर करण्याचा प्रयत्न केला तर आणि गैरसमज वाढू शकतात, याकडे लक्ष द्या। मीन राशी, मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या। अशा काही गोष्टीमुळे किंवा निर्णय झटापटीने घेताना किंवा विचार न करता घेतल्यामुळे किंवा ज्येष्ठांचा सल्ला न घेतल्यामुळे कदाचित नुकसान होऊ शकते, तर ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।